मंडळी नमस्कार, कसे आहात सर्वजण। बिग बॉस मराठी सीझन 6 चा दुसरा आठवडा संपत आला। भाऊचा धक्का सुद्धा सुरू झाला आणि भाऊच्या धक्क्यावरून इविक्शन कोण होणार ही न्यूज सुद्धा आपल्या चॅनलच्या मार्फत आपण सांगितलेली आहेत। अधिकृत घोषणा अजून झालेली नाही, परंतु दुसरं कोण असू शकतं, कोण जाणार ही चर्चा सर्वत्र रंगली असताना आपण तर नक्कीच हा खेळाडू बिग बॉस मराठी सीझन 6 च्या या आठवड्यामध्ये बाहेर जाऊ शकतो हे तर सांगितलेलं आहे। आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत एका सदस्याची की ज्याच्या नक्कीच बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये येऊन नक्कीच फायदा झालेला आहे आणि नंतर महाराष्ट्रामध्ये नक्कीच हा सदस्य जो पॉप्युलॅरिटीकडे जाऊ शकतो आणि याला आपण वोट केलं पाहिजे। का वोट केलं पाहिजे यासाठी आजचा जो सदस्य आहे त्या सदस्याविषयीची अगदी थोडक्यात माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। अगदी दिव्या शिंदे नावाची ही एक सदस्य बिग बॉस मराठी सीझन 6 च्या या पर्वामध्ये नक्कीच सहभागी झाली। अतिशय सुंदररित्या 2 आठवडे त्यांनी खेळून काढलेले आहेत आणि पहिल्या आठवड्यात जरा थोडंसं पाठीमागे खेळताना आपल्याला त्या दिसल्या, अंदाज घेत असतील कदाचित, परंतु दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांनी खूप भारी खेळलेलं आहे। सरकार या नावाने त्यांना ओळखलं जातं। मूळच्या त्या जुन्नरच्या रोकडी या गावातल्या नक्कीच आहेत आणि जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजेच छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत जन्माला येणं हे एक त्यांचं भाग्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नक्कीच त्यांच्या भाषणामधून प्रकर्षाने जाणवत असतं की किती भारी काम यांचं असेल। तर ह्या दिव्या शिंदे यांनी अतिशय सुंदररित्या बिग बॉस मराठी सीझन 6 चा हा दुसरा आठवडा खेळून काढलेला आहे। अतिशय मत परखडपणे मांडणाऱ्या या दिव्या शिंदे नक्कीच टॉप 5 मध्ये जाण्याची ॲबिलिटी ठेवतात आणि अतिशय सुंदर असं त्यांचं जे राहणीमान आहे बिग बॉसच्या घरातलं, प्रत्येकाशी परखडपणे बोलणं, स्पष्ट मत असणं, प्रत्येक टास्कमध्ये इन्व्हॉल्वमेंट असणं, या अतिशय सुंदर ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये दिव्या शिंदे यांच्याकडून दिसत आहेत। अगदी जवळचं जे नातं त्यांनी अगदी घट्ट पकडून ठेवले आहे ते राकेश बापट यांचं। राकेश बापट यांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडल्या त्यात परखडपणे मत मानणारी जी सदस्य आहे ती दिव्या शिंदे। अतिशय सुंदर असं त्यांचं जे आहे ते बोलणं आणि एका सिंहगड कॉलेजच्या व्हायरल व्हिडिओमुळे या चर्चेत आल्या आणि त्याच्यानंतर त्यांचं बॅकग्राऊंड जर घरचं पाहायचं म्हटलं तर अतिशय गरीब परिस्थिती असणारं हे कुटुंब, आई वडील एका छानशा गावात राहत असताना अतिशय कष्टाने शिकवलेली ही विद्यार्थिनी दिव्या शिंदे तिचं नाव आणि त्याच्यानंतर त्यांचं जर प्रोफेशन म्हटलं तर त्यांच्या आईवडिलांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितल्याप्रमाणे या एअर होस्टेसचं काम करायच्या आणि या बिग बॉस मराठी सीझन 6 च्या पर्वामध्ये त्यांना नक्कीच सामील करून घेतलं। आता त्यांची ॲबिलिटी पाहता टॉप 5 मध्ये जाण्याचं चिन्ह तर दिसत आहे। पुढे कसे खेळतात याच्यावरती नक्कीच त्यांचं जे आहे पुढचा प्रवास नक्कीच छानसा आणि सुंदर व्हावा अशी इच्छा आहे आणि नक्कीच पुढे जाताना संपूर्ण महाराष्ट्र त्यांना वोट करेल त्यांच्या खेळानुसार आणि स्पष्ट व्यक्ती स्वभावामुळे आणि सगळ्या टास्कमध्ये इन्व्हॉल्वमेंट चांगली असल्यामुळे आणि सगळ्यांशी अतिशय गोळ्यामेळ्याने राहणाऱ्या या दिव्या शिंदे यांना पुढे जाण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र नक्कीच मदत करेल। तर धन्यवाद, भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम मंडळी।